नमस्कार मित्रांनो, एक्झाम मास्टर मराठीच्या या एका नव्या कोऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषण सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या सत्रातून तुमचा कन्सेप्ट एवढा क्लिअर होईल की परीक्षेत प्रश्न कसाही फिरवून विचारला तरी उत्तर चुकणार नाही. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण थेट आपल्या पहिल्या टॉपिककडे वळूया. आता सुरुवातच एका भारी प्रश्नाने करूया. हा प्रश्न मागील टीईटी परीक्षांमध्ये जसाच्या तसा विचारला गेला होता आणि तो परीक्षेचा कल स्पष्ट करतो. प्रश्न असा आहे की सायकल एका सरळ रेषेत चालवणे ही मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे नियंत्रित केले जाते? आता विचार करा, आपण सायकल चालवतो तेव्हा तोल सांभाळणे ही किती गुंतागुंतीची गोष्ट असते. हा प्रश्न थेट आपल्या मध्यवर्ती चेतासंस्थेशी जोडलेला आहे. मग याचं अचूक उत्तर काय असेल बरं? आणि त्यामागे नक्की काय लॉजिक आहे? चला शोधूया. या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आधी आपल्या मेंदूचे 3 मुख्य हिरोज समजून घेऊया. पहिला आहे प्रमस्तिष्क किंवा ज्याला आपण सेरेब्रम म्हणतो. हा मेंदूतला सगळ्यात मोठा भाग आहे. विचार करणं, प्लॅनिंग करणं किंवा स्मरणशक्ती ही सगळी मेंटल कामं हाच बघतो. दुसरा आहे अनुमस्तिष्क म्हणजेच सेरेबेलम. आपण आपल्या मर्जीने ज्या काही हालचाली करतो ना, जसे की चालणे किंवा मगाशी म्हटल्यासारखं सायकल चालवणे, या सर्व ऐच्छिक क्रिया हा कंट्रोल करतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर अनुमस्तिष्क हेच आहे. आणि तिसरा भाग म्हणजे मस्तिष्कपुच्छ किंवा मेड्युला, जो श्वासोच्छ्वास किंवा पचनासारख्या अनैच्छिक क्रिया सांभाळतो, ज्यावर आपलं डायरेक्ट कंट्रोल नसतं. इथे मी तुम्हाला एक अगदी सॉलिड प्रोटिप देतो, जी तुम्ही पक्की लिहूनच ठेवा. या अनुमस्तिष्काला म्हणजे सेरेबेलमला लहान मेंदू किंवा लिटिल ब्रेन असंही म्हटलं जातं. शरीराचा बॅलन्स ठेवणं आणि इच्छेने होणाऱ्या हालचालींवर नियंत्रण ठेवणं हे या लहान मेंदूचं मुख्य काम. परीक्षेत बऱ्याचदा पर्यायांमध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल, पण एक साधं समीकरण कायम लक्षात ठेवा. लहान मेंदू म्हणजेच मर्जीने होणाऱ्या ऐच्छिक क्रिया. विषय संपला. चला आता मानवी शरीराकडून जरा निसर्गाकडे म्हणजे वनस्पतीशास्त्राकडे वळूया. तुम्हाला माहिती आहे, निसर्गात एक खूपच भन्नाट कन्सेप्ट आहे, सहजीवी पोषण किंवा ज्याला सिम्बायोसिस म्हणतात. आता हे म्हणजे नक्की काय? तर 2 पूर्णपणे वेगळे सजीव एकत्र राहतात आणि एकमेकांना मदत करतात. अगदी तू मला मदत कर, मी तुला मदत करतो, अशी ही मस्त विन विन सिच्युएशन असते. अन्नाची आणि संरक्षणाची इथे देवाणघेवाण होते. निसर्गातील हा सहकार्याचा भाग परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का. या सहजीवनाचं सर्वात क्लासिक आणि परीक्षेत वारंवार दिसणारं उदाहरण म्हणजे लायकेन, ज्याला आपण मराठीत दगडफूल म्हणतो. आता हे दगडफूल म्हणजे ना कुठली एकच वनस्पती नाहीये. ती एक ड्युअल प्लांट सिस्टीम आहे. यात शैवाल म्हणजे ॲल्जी आणि कवक म्हणजे फंगाय अगदी गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. आता हे कसं काम करतं ते बघा. शैवाल हे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतं, म्हणून ते अन्न तयार करून कवकाला देतं. आणि कवक काय करतं तर ते वातावरणातला ओलावा आणि खनिजे शोषून घेऊन शैवालाला पुरवतं. एकमेकांना अशी साथ देणारी ही सिस्टीम म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाचा एक चमत्कारच आहे. आता इकडे लक्ष द्या, कारण इथून परीक्षेत हमखास प्रश्न बनतोच. ही आणखी एक प्रोटिप आहे. हे दगडफूल फक्त सहजीवनाचं उदाहरण नाहीये, तर ते एक नॅचरल पोल्युशन इंडिकेटर म्हणजेच नैसर्गिक प्रदूषण दर्शक आहे. जिथे हवेतलं प्रदूषण वाढतं तिथे हे दगडफूल अजिबात वाढत नाही किंवा चक्क त्याचा रंग बदलतो. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, आठवा बरं आपल्या शाळेतली प्रयोगशाळा. तो जो लिटमस पेपर आपण आम्ल ओळखण्यासाठी वापरायचो ना, तो सुद्धा याच दगडफुलापासून बनवला जातो. हे 2 पॉइंट्स तर अजिबात विसरायचे नाहीत. आता पोषणाच्या इतर 2 विरुद्ध पद्धती आपण बघूया. एका बाजूला आहेत स्वयंपोषी किंवा ऑटोट्रोफिक वनस्पती, ज्या हरितद्रव्याच्या मदतीने मस्तपैकी स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. पण याउलट एक प्रकार आहे मृतोपजीवी किंवा सॅप्रोफायटिक पोषणाचा. आता हे मृतोपजीवी स्वतःचं अन्न बनवू शकत नाहीत. मग हे काय करतात? तर हे मेलेल्या किंवा कुजणाऱ्या सजीवांच्या शरीरावर विकरे म्हणजे एन्झाईम सोडतात आणि बाहेरच्या बाहेरच अन्न पचवून ते शोषून घेतात. मशरूम्स, बुरशी किंवा इंडियन घोस्ट पाईप बघितला असेल तुम्ही, ही या मृतोपजीवी पोषणाचीच परफेक्ट उदाहरणे आहेत. वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करतोय आणि फुलाच्या रचनेबद्दल बोलणार नाही, असं कसं होईल? टीईटी परीक्षेचा हा अतिशय लाडका टॉपिक आहे. अगदी बाहेरून आत जाणाऱ्या क्रमाने जर आपण पाहिलं तर फुलाचे 4 मुख्य थर असतात. सगळ्यात बाहेरचा हिरवा भाग म्हणजे निदलपुंज, जो कळी अवस्थेत फुलाचं रक्षण करतो. त्यानंतर येतो तो रंगीबेरंगी पाकळ्यांचा थर म्हणजे दलपुंज, जो कीटकांना आकर्षित करतो. मग आतमध्ये असतो पुमंग आणि अगदी मधोमध सुरक्षित असतो तो जायांग. हा जो क्रम आहे ना, हा परीक्षेत जसाच्या तसा विचारला जाऊ शकतो बरं का. आता या आतल्या 2 थरांबद्दल थोडं डिटेलमध्ये जाणून घेऊया. पुमंग म्हणजेच अँड्रोएशियम हा फुलाचा नर किंवा मेलजनन भाग आहे, जो पुंकेसरांनी बनलेला असतो. आणि जायांग
म्हणजे जिनोएशियम, जो फुलाचा स्त्री किंवा फिमेल जनन भाग आहे, जो स्त्री केसरांनी बनलेला असतो. परीक्षेमध्ये हेच सायंटिफिक शब्द वापरले जातात. त्यामुळे पुमंग म्हणजे नर भाग आणि जायांग म्हणजे स्त्री भाग, हे एकदम डोक्यात फिट करून ठेवा. इथे कन्फ्युजन अजिबात नको. या जनन भागावरून फुलांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे एकलिंगी फूल किंवा युनिसेक्शुअल फ्लावर. यात काय असतं, एकतर फक्त पुमंग असेल किंवा फक्त जायांग असेल. म्हणजे थोडक्यात फूल एकतर नर असेल किंवा मादी असेल. आणि दुसरा प्रकार म्हणजे द्विलिंगी फूल, बायसेक्शुअल फ्लावर. यामध्ये हे दोन्ही भाग म्हणजे पुमंग आणि जायांग एकाच फुलात उपस्थित असतात. हा बेस एकदा क्लिअर झाला की पुढचा टप्पा तुम्हाला अगदी सोपा वाटेल. जोड्या जुळवासारख्या प्रश्नांमध्ये याच टॉपिकवर सर्वाधिक फोकस असतो. एकलिंगी फुलांची उदाहरणे लक्षात ठेवायची असतील तर टरबूज, पपई, काकडी आणि मका ही नावं पाठच करून टाका. आणि याउलट द्विलिंगी फुलांसाठी सूर्यफूल, गुलाब किंवा जास्वंद, जी आपल्याला रोजच्या पाहण्यातली आहेत, ती लक्षात ठेवा. हे अगदी साधं लॉजिक आहे, पण परीक्षेत हा पॉइंट 1 मार्क नक्की देऊन जातो. तर मित्रांनो, आज आपण काय काय पाहिलं याची एका झटक्यात क्विक रिव्हिजन करूया. सर्वात आधी आपण मेंदूचे भाग पाहिले, त्यात अनुमस्तिष्क कसा बॅलन्स ठेवतो ते पाहिलं. मग दगडफुलाची ती भारी सहजीवी सिस्टम बघितली. त्यानंतर मेलेल्या जीवांवर जगणारे मृतोपजीवी सजीव समजून घेतले. आणि शेवटी फुलाचे ते 4 महत्त्वाचे थर निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग यांचं विश्लेषण केलं. हे सगळेचे सगळे पॉइंट्स परीक्षेच्या दृष्टीने अगदी गोल्डन आहेत. शेवटी एकच सांगेन मित्रांनो, यशाचा खरा सिक्रेट हा स्ट्रक्चर्ड रिव्हिजनमध्येच असतो. फक्त एकदा वाचून किंवा ऐकून होत नाही, त्याला अशीच व्यवस्थित उजळणी लागते. टीईटीच्या या संपूर्ण प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोतच. अशाच आणखी दर्जेदार आणि भारी विश्लेषणांसाठी एक्झाम मास्टर मराठीला लगेच सबस्क्राईब करा. आणि जाता जाता विचार करा, जीवशास्त्रातला असा कोणता किचकट टॉपिक आहे जो आपण पुढच्या सत्रात इतक्याच सोप्या पद्धतीने कव्हर करायला हवा. तुमचा अभ्यास असाच जोमाने चालू द्या. भेटूया पुढच्या विश्लेषणात. तोपर्यंत धन्यवाद.